बोईसर LC 52 रेल्वे फाटक बंद करण्याविषयी विविध उपाययोजनांची चाचपणी. पालकमंत्री माननीय गणेश नाईक अध्यक्षतेखाली बैठक संपन्न. पालघर जिल्ह्यातील बोईसर रेल्वे स्थानकजवळ LC 52 बंद करण्याविषयी DFCC आग्रही आहे. त्यासाठी स्थानिक नागरिकांना पर्यायी व्यवस्था लवकरात लवकर मिळावी व तिढा सोडवावा यासाठी मागील काळात आंदोलन सुद्धा झालेली होती. परंतु रेल्वे प्रशासन व बांधकाम विभाग यांच्यामध्ये निधीविषयी ठोस निर्णय होत नव्हता. यासाठी खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी पालकमंत्री गणेश नाईक साहेबांकडे या संदर्भात संबंधित सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तिढा सुटावा याकरिता बैठक आयोजित करण्यासाठी पाठपुरावा केला होता. या अनुषंगाने ही बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित यंत्रणांना समन्वय शोधून प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. भुयारी मार्गासाठी सुमारे 125 कोटींचा खर्च अपेक्षित असून त्यापैकी 62.50 कोटी राज्य सरकारमार्फत देण्याची आवश्यकता आहे. यावर मंत्री नाईक यांनी तत्काळ सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्रसिंह भोसले यांच्याशी संपर्क साधून निधीची मागणी केली. यांनी ही मागणी तत्व मान्य करून प्रस्ताव सादर करण्यास सहमती दर्शवली. तसेच नव्याने निर्माण होणारे रेल्वे यार्ड्स साठी दुसरा उड्डाणपूल बांधण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे बोईसर परिसरातील वाहतूक सुलभ व सुरक्षित होणार असून स्थानिक विकासाला नवीन गती मिळेल. खासदार जनसंपर्क कार्यालय पालघर लोकसभा. तसेच भुयारी मार्गासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्य सरकारला निधी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पालकमंत्री नाईक यांनी दिले. बैठकीस खासदार डॉक्टर हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, पालघर जिल्हाधिकारी इंदुमती जाखड व DFCCIL चे महाव्यवस्थापक विकास कुमार, प्रशांत सखे व इतर बोईसरवासी उपस्थित होते.